परलोकी मान नाही दोन्ही, त्याचा धिक्कार आहे जो बायको. आता इथं कोण कोण बायकोच ऐकणार आहेत मला वाटतं जवळपास कोबरायनं 8 लोकांचा धिक्कार केलाय. गाता वाचणारी मंडळी सर्व तुकोबराचे एक अभंग आहे. तुकोबरा म्हणतात 8 लोकांचं जिन महाराज धिक पद्धतीचं जिन आहे. जो बायकोचा ऐकतो त्याचा धिक्कार, ज्याचं लोभावर मन आहे सारखं, दुसऱ्याच्या धनावर डोळा आहे त्याचा एक धिक्कार असो. जो कधी अतिथीला भोजन देत नाही त्याचा एक धिक्कार आहे. जो कधी तो फक्त साधू म्हणण्यासाठी नुसता झुरतो त्याचा एक धिक्कार आहे. जो जास्त खातो, जो आळशी आहे त्याचा एक धिक्कार आहे. तुकोबरा सांगतात ना, दिगजिने जो बाईले अधीन परलोकी मान नाही दोन्ही, त्याचा धिक्कार आहे जो बायको. आता इथं कोण कोण बायकोच ऐकणार आहेत मला वाटतं जवळपास लोक हसालेत बाबा. बायका म्हणतात महाराज आताचे आमच्या पॉइंटवर आले. प्रत्येक जण तिथं कोणी कंबर बांधलेला असू द्या नाही कंबर सोडलेला असू द्या, प्रत्येक जणाला काय करावं लागतंय बरं. ह्याच्यामध्ये कसं आहे बायकोचं काय ऐकावं. गोरख महाराज शांत बसा, तुम्हाला अजून काय माहित नाही, शांत बसा. ते म्हणते सांगा काय ऐकावं, तुमचा कुठलाच मिळ नाही अजून. लय अवघड झाले सध्या नाही का. मी नेहमी सांगत असतो 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमय वै देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया. संत भेट दुर्लभ आहे. उद्धाराची इच्छा होणं हे दुर्लभ आहे आणि देवाची भेट दुर्लभ आहे. पण त्याच्यामध्ये आता 4थं टाकावं लागले लग्न होणं. एक जण म्हणला महाराज आमच्या मुलाला बघा ना, म्हणला आमच्या बाब्याला एखादी बबी. मी म्हणलं तो बाब्या काय करतोय, काय नाही म्हणलं पहिलं झालं तो पण पहिली वारली. मी म्हणलं मग तो खोडवा आहे, मग ते लागणचाच मेळ नाही, खोड्याचा का मेळ जुळायचा. अवघड झाले महाराज. असं थोडं सांगितलं की लोकांना बरं वाटतं. लोक म्हणतात महाराज हसू नका, थोडंफार सांगावं लागतं बाबा. हे नखरा केल्याशिवाय विक्रा होत नसतो, थोडंफार सांगावं लागतं. आपला मुद्दा होता तुकोबरा म्हणतात त्याचा धिक्कार आहे कोणाचा. धिगजिने जो बाईले आधीन परलोकी मान नाही दोन्ही. गोरख महाराज ऐकावं लागतं नाही का बायकोचं. बरं काय ऐकावं. बायको जर म्हणत असेल मालक तुमच्या बाबांचं धोतर फाटले, शर्ट फाटले, त्यांना दिंदुडून जाऊन कापड आणा, चांगला ड्रेस शिवून घ्या. हे ऐकावं का नाही ऐकावं. महिला मंडळ तुमचं काय मत आहे. ऐकलं पाहिजे मालकाने, ऐकलं पाहिजे ना. बायको जर म्हणत असेल मालक दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, पुड्या खाऊ नका, पैसे कमी खर्चा, पोरगी लग्नाला आली, पोराचं शिक्षण राहिले, असं जर एखादी माता माऊली सांगत असेल तर तिचं ऐकाव का नाही. बाबा तुमचं काय मत आहे. ऐकलं पाहिजे की नाही. पोरावर तुमचं काय मत आहे. ऐकलं पाहिजे. ते पिपळा खालचे मुंजे त्याला काय मिळालं दादा. ऐकलं पाहिजे, बरोबर आहे ना. हे ऐकलं पाहिजे. बायको जर म्हणत असेल मालक माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे, तरी एखादी स्कूटी घेऊन द्या. आता हे ऐकावं का नाही. होय महिला मंडळ असं ऐकलं पाहिजे की मालकाने. बायकोचं काय ऐकावं. एक जणांना बायकोचं ऐकलं तर कल्याण झालं. मग तुळशीदासांनी बायकोचं ऐकलं जीवन सुधारलं. नाहीतरी असे बरेच जण आहेत ना महाराज, बायकामुळे त्याचे संसार चांगले चालले, नाही कुठल्याच लायकीचे नाही ते महाराज. मी तर नेहमी म्हणतो महाराज मायबापाचं नाव करण्यासाठी माता माऊल्या त्या पिदड्याचाही संसार करतात. काही गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि काही गोष्टी नाही ऐकल्या पाहिजे. तुकोबरा म्हणतात. आता तुकोबराने शब्द वापरलाय त्याचा जिन धिक्कार आहे. पण तुकोबराच्या काही नजरेत तसे लोक आले असतील म्हणून तुकोबरा तसं म्हटल्या. चांगलं हे ऐकलं पाहिजे ना. एका ठिकाणी तुकोबरा म्हणतात ना, उपदेश तो भले त्या हाती झाला तिथे धरावा. मग चांगला जर उपदेश करत असेल तर तो कोणी असू द्या त्याचा ऐकला पाहिजे. मग आपली बायको जर चांगलं सांगत असेल तर तिचं काय ऐकू नये. होय बळराम महाराज तुमचं अजून मिळणं नाही वाटतं काय सध्या. माझ्या समोर तसले 2-4 दिवसांनी अजून. तुकोबरा म्हणतात धिगजिने ज्याचे बाहिले. त्याला दुसरं सांगितलं तुकोबरा आहे परलोकी मान नाही दोन्ही. त्याला कुठंच मान नाही महाराज. काही काही माणसं असं जगतात. कुठं पाहुण्या रावल्याकडे गेला तिकडे लोक म्हणतात कशाला आली बाबा पिढा. ही गावातले लोक म्हणतात कशाला पिढा कवा जाते काय माहिती. जाई तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुका. तसं वागणं तसं असतंय. दुसरं सांगितलं तुकोबरा म्हणतात विठाला 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 दिगजिने जाया आळस निद्रा फार अमित आहार अघोरिया. तुकोबराने त्याचाही धिक्कार केला. कोणाचा. दिगजिने जाया आळस निद्रा फार. जो जास्त आळशी, जास्त झोपतो,
आणि अमित आहार जो जास्त खातो त्या तिघांचा अधिकार सांगितला. आता किती खायचे त्याच्यात आता प्रश्न येतो, आपण आपल्याला काय करायचं होय. पण तुकोबराने शास्त्र सांगितले महाराज. आता डॉक्टर सांगतात चार चार टाइम जेवा, पण किती थोडं थोडं जेवा. हे कधी कोण सांगतं? हे डॉक्टर सांगतात. पण आमच्या तुकोबराने 400 वर्षापूर्वी सांगितलंय, युक्त आहार विहार नसावी बासर निद्रा बहुवास. युक्त आहार विहार सर. तुकोबराने आयुर्वेद शास्त्र सांगितलं. आयुर्वेद शास्त्र आता सांगतात कमी जेवा, 4 टाइम जेवा, पण थोडं थोडं खा, सकाळी उठून फिरा. हे डॉक्टर सांगतात. आता पण तुकोबराने सांगितलं काय? युक्त आहार विहार म्हणजे फिरा सुद्धा. नेम इंद्रियाशी सार, आपल्या इंद्रियाला नेम लावा, जास्त बोलू नका. नसावी बासर, जास्त बोलणं नसलं पाहिजे. अनंत वाचाळ असं नसलं पाहिजे. नसावी बासर निद्रा बहु भाषण तुकोबराने सांगितलंय. जास्त जो खाता असेल त्याचं जिन धिक्काराचं महाराज. जेवण किती केलं पाहिजे तुकोबराला विचारू आपण. महाराज मी तुम्हाला जेवढे पुरावे देऊन तेवढे तुकोबरायचे देईन. कारण तुकोबराचा गाथा म्हणजे माणसाच्या जीवनातला आरसा आहे. तुकोबराचा गाथा जर पुढे ठेवला ना तो माणूस कधीच व्यवहारातून बाजूला जाणार नाही, परमार्थातून बाजूला जाणार नाही. कारण तुकोबराचं जीवनच असं होतं महाराज. तुकोबराचं जीवन म्हणजे आदर्श जीवन होतं. विचार करा, शेतकऱ्याला सुद्धा आदर्श घ्यायचं तुकोबरा ऐकून. व्यापार करणाऱ्याला आदर्श घ्यायचा असेल तुकोबरा ऐकून. नोकरी करणाऱ्याला आदर्श घ्यायचा तुकोबरा ऐकून. संसार करणाऱ्याला सुद्धा आदर्श तुकोबरायचा आणि साधकाला सुद्धा आदर्श तुकोबरायचा. संसार कसा करावा तुकोबराला विचारा. अहो तुकोबराने संसार सुद्धा तसाच केला आणि परमार्थ सुद्धा. मग त्यांचा संसार सुद्धा चांगला झाला आणि परमार्थ सुद्धा चांगला होता. म्हणून संत चरित्र वाचायचे. तुकोबरा म्हणतात जेवण किती केलं पाहिजे, माणसानं खाल्लं किती पाहिजे. जोपर्यंत ढेकर येत नाही तोपर्यंत जेवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता ढेकर तर 2 येतात. येतात का नाही? कोणचे कोणचे सहयोग महाराज? ढेकर 2 येतात ना. एक जेवण झालं म्हणून एक येतो, त्याच्यानंतर पुन्हा एक संध्याकाळी झोपल्यास करपट ढेकर. तुकोबरा म्हणतात ढेकर आला की जेवण बंद केलं पाहिजे. कारण ढेकर काय सांगतो की मालक गोडवान भरलंय, माल पाठवायचं बंद करा. जास्त शहाणपणा केला तर मग ढगाळ वातावरण होईल, विजांचा कडकडाट आणि त्याच्या हे शास्त्र तुकोबरा सांगतात. हे करे जेवण दिसे साचे, हा नाही तरी काचे कोणता कोणते. बळच खायचं नाही नसतं. शेजारा म्हणाले की एक जांबून घे. यार तू ते जांबून शेजाऱ्याचे पण पोट तू आहे ना, विचार कर ना थोडा. म्हणून बघा तुकोबराने ते सुद्धा सांगितलं आपल्याला काय की ढेकरे जेवण दिसे साचे. म्हणजे जेवण ढेकर आला समजायचं की खरं जेवण त्याचं चांगलं झालं. अजून तुकोबरा म्हणतात जेवण पूर्ण झालं की आपोआपच कळतं. जेवली याचे खरे वरी उमटे ढेकरे. हे बी तुकोबराचं प्रमाण आहे. अगोदरच तुकोबरायचं आहे. मला सांगायचं काय, जास्त आहार घेणं सुद्धा तुकोबरा म्हणतात ते दिग आहे त्याचा जीवनाचा धिक्कार. महाराज एकादशीला एका आळंदीला असताना मी वैष्णव सदनला एका विद्यार्थ्यानं महाराज एवढा साबुदाणा खाल्ला पंक्तीला, एवढा साबुदाणा खाल्ला मामा त्याला ठसका लागला. तर नाकातून साबुदाणा समोरच्या ताटात. म्हणलं खाण्याचं बी काय माप असलं पाहिजे. म्हणून जेवण सुद्धा कसं असलं पाहिजे मधुकर महाराज. मापात आहार तरी मिथिलाची सेवेचे. ज्ञानोबा देखील सांगतात ना योगाची साधना सांगत असताना. योगाची साधना करणारा किती जेवलं पाहिजे, ते आसन कसं असलं पाहिजे बघा तुम्ही. 6वा अध्याय उघडून बघा, त्याच्यामध्ये सांगितलंय. आपला मुद्दा होता तुकोबराय म्हणतात यांचं सुद्धा जीवन धिक्कार असो. आणखीन तुकोबराय सांगतात विवेक वैराग्य नाही. ज्याच्याकडे वैराग्य नाही, विवेक नाही, विचार नाही आणि तो म्हणतो मला साधू म्हणा. तुकोबराय म्हणतात त्याचा सुद्धा जीवनाचा धिक्कार आहे. तुका म्हणे धिग आयशे झाले लोक, निंदक वादक नरका जाती. वादक म्हणजे पकवायचे नाही, वाद घालणारे म्हणजे 8 जणांचा तुकोबराने धिक्कार केलाय. धिक जीवन जगणारी माणसं. तुकोबराच्या नजरेसमोर दुसरा वर्ग आहे, तो निंदे पद्धतीने जीवन जगणारा वर्ग. आता निंदे पद्धतीने कोण तुकोबरा म्हणतात पहिला अमराचा. देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ,
गाजत तसे. आणि दुसरा वर्ग निंदे पद्धतीने जीवन जगणारा, तो म्हणजे संसारिकाचा. म्हणजे संसारिकाला निंदे पद्धतीने का म्हंटल तुकोबरानं, की जे कायमच फक्त संसारच करतात त्यांचं जीवन निंदे. जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे वैकुंठवासी, अण्णा म्हणायचे फक्त देवाचं नाम घेतो काहीच करत नाही, हो तो संन्यासी. फक्त कामच करतो रात्रंदिवस, राब 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 राब. जगन्नाथ अण्णा म्हणले पहिला फक्त नाम घेतो तो संन्यासी, हा निस्ता कामच करतो म्हणले. मग निस्ता काम तर बैल बी करतो, पण काम बी करतो आणि देवाचं नाम बी घेतो तो वारकरी. तेव्हा अण्णांची व्याख्या असायची, काम बी केलं पाहिजे आणि देवाचं नाव बी घेतलं पाहिजे. मला कोण्याच साधू संतांना सांगितलं नाही तुम्ही सगळं सोडा मंदिरात येऊन बसा. ज्ञानोबराने किती सांगितलं, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी पाया सदा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माणसाने काम केलं पाहिजे आणि काम करण्याशिवाय आपल्याला आळशी नाही महाराज. साधू संतांनी समाजाला कधीच आळसाचा मार्ग सांगितला नाही. लोकांना तुकोबराय उलट तुकोबरायने लोकांना प्रवृत्त केलं काम करण्यासाठी. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. आपल्याला जेवढं लागतं तेवढं कमवलं पाहिजे माणसाने. आपण जर दिवसभरात 8 रुपये जर खर्चत असोल गोरख महाराज, तर त्याने 80 रुपये कमवले पाहिजे, तर या भारतात राहण्याच्या लायकीच आहे. 8 रुपये जर खर्च होत असेल तर त्याने 80 रुपये कमवले पाहिजे. कारण या जगामध्ये जर विचार केला महाराज, आपल्याजवळ पैसा नसल्यास कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही. सख्खी बायको सुद्धा नीट बोलत नाही. बायको सख्खीच असते म्हणा, बायको सुद्धा नीट बोलत नाही. नाथ महाराज म्हणतात जर पैसा जवळ आला तर बाई कशी महाराज मालकाच्या पुढे पुढे करते, मालक चहा देऊ का, पगार झाल्यास किती तारखेला असतो पगार सरांचा, पगारा दिवशी बघा चहा देऊ का, कॉफी देऊ का, थंड देऊ का, काय देऊ का, नळ दाबू, एवढी व्यवस्था असते महाराज. का हे सगळं ह्याचा खेळ आहे महाराज. पाला पाचोळा सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने, सदा शृंगार भूषणे आणि कांतालवे बहुमाने. महाराज पैसा जवळ असला तर सगळे मानतात महाराज. नाथ महाराजांनी महाराज काय उदाहरण दिलंय, दृष्टांत सांगितलंय. नाथ महाराज म्हणतात राग येऊ देऊ नका कोणाला बरं का. नाथ महाराज म्हणतात काय बोलायचं तर नाथ महाराजाला म्हणा. नाथ महाराज म्हणतात एखादी कुत्री असते म्हणजे कुत्री, तिला जर कुटका दाखवला तर ती कशी शेपूट हलवती राजी. नाथ महाराज म्हणतात तसं आपली बायको जर पैसा भरपूर कमवला तर मालकाच्या पुढे पुढे करते. धनवंत पुरुषाशी स्त्री लौट ओ करी कैसी. पुढची ओवी नाही म्हणणार मी, तसं आहे बरोबर आहे ना. नाहीतर हे पैसा नसला नीट बोलतात का ह्या. घरात काहीच नसू द्या आणि ह्यावर 10 वार करी तुम्ही चहा प्यायला, तिथूनच म्हणते इस्तू लागला, इस्तू डाब्याला आला कुठं वारकरी घेऊन चहा प्यायला. हाय का डाब्यात काही पैसा असल्याशिवाय. नाथ महाराज म्हणले पैसा असल्यास सगळं तसं आहे, पण नाथ महाराज म्हणतात तोच जर पैसा गेला त्या धनाची झाली तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठी फडफडून. म्हणून तुकोबराय म्हणतात प्रत्येकानं पैसा कमवला पाहिजे. पैसा देव नाही, पण देवापेक्षा संतापेक्षा कमी नाही. पैसा मरण चुकवत नाही, पण पैशानं मरण लांबवता येते. म्हणून पैसा कमवला पाहिजे. महाराज मी नेहमी उदाहरण देत असतो, तुम्ही युट्यूबला ऐकलं असेल ते. एक जणानं दिंडूरून केळी घेतल्या, दिंडूरच्या चौकातून केळी विकत घेतल्या. केळी विकत घेतल्यानंतर केळी घेऊन निघाला तर दादा त्याने विचार केला, म्हणलं आपण केळी घेतल्यात मग हे सालपटे कशाला, सालपटे थोडीच खाता असतात. ते मला सालपटे इथं टाकू चौकातच. मला तिथं त्यानं त्या केळाचे सालपटे काढले सोडून खाली चौकात टाकले आणि फक्त ते मधला गाबाच फक्त पिशवीत टाकला. बरं पिशवीत टाकला आणि त्याच्यावरून त्यानं पुन्हा बटाटे घेतले. बटाटे घेतले वरून पुन्हा एक टरबूज घेतलं, तिथूनच टाकलं निघाला मधल्या मार्गाने तुमच्या. आता त्या उन्हाचा पारा 12-1 वाजल्याला काय झालं असं नव्हतं केळाचं दाजी, शिकरण झालं शिकरण. घरी आला बायको आला, बघ तुला सोमवार आहे उद्या एकादश आहे, केळी आणल्यात, टरबूज आणले. बायको म्हणली टरबूज कुठे म्हणे केळी कुठे आहेत, सगळं अंगावर खाली आलं शिकरण. ती बायको म्हणले मी आतापर्यंत तुम्हाला म्हणत होते खरंच कळत नाही आज खरंच अक्कल नाही म्हटली. म्हणजे केळी कुठे आहेत म्हणे, ह्याचे सालपटे. मला सालपटे का खाता असतात का म्हणून काढून टाकले तिथं. बायको हुशार होती, बायको म्हणली मालक सालपट कोणीच खात नाहीत, आतापर्यंत कोणी खाल्ले बी नाहीत, पण केळी घरापर्यंत सुखरूप येण्यासाठी सालपट इथपर्यंत आणावं लागतात.
तसं पैसा मेल्यावर बांधून वर नेत नसते, पण मरेपर्यंत पैसा लागत असतो म्हणून कमवायचा असतो. विठाला विठाला. आपला मुद्दा होता निंदे जीवन, संसारात सारखं ओझं होणारे लोकांचं. दुसरं जीवन आहे स्तुत्य जीवन, ते म्हणजे साधकाचं. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. हे स्तुत्य जीवन आहे साधकाचं. जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचं साधक म्हणतात त्याला. आणि चौथं जीवन आहे ते म्हणजे धन्य जीवन, ते म्हणजे संतांचं. मग जगामध्ये कोण धन्य आहेत, तर या जगामध्ये फक्त संत धन्य आहेत. त्या संत धन्य कोण आहेत त्यांचं नाव तरी सांगा. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, 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 धन्य हा निदान ज्ञानदेव, धन्य हा निदान ज्ञानदेव, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य तो निधान ज्ञानदेव, धन्य तो निधान ज्ञानदेव, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान. नामदेव महाराज म्हणतात धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. अर्थात ज्ञानोबरा धन्य आहेत, सोपान काका धन्य आहेत. धन्य ते संसारी म्हणजे या जगामध्ये ते धन्य आहेत. त्यांचं लक्षण सांगितलं, दयावंत जे अंतरी, तेच खऱ्या ठिकाणी धन्य आहेत. आपल्या ठिकाणी दया आहे ना, तुमच्या आमच्या ठिकाणी काय आहे, दया आहेच की. पण आपली दया संकुचित आहे, आपली दया व्यापक नाही. जेवढं आपण आपल्या मुलावर प्रेम करतो तेवढं शेजाऱ्याच्या करत नाही, म्हणून आपण त्या पात्रतेला ठरत नाही. आपुलियाचा कळवळा आणि कबाळावरी नये. आपल्या मुलावर जेवढी आपली दया आहे तेवढी शेजाऱ्याच्या नाही आणि भावाच्याही नाही, म्हणून आपण त्या धन्यतेच्या बाबतीत आपण ठरत नाही धन्यता. दयावंत जे अंतरी दया म्हटले, ज्या अर्थी तुकोबरा इथं अंतरी दया म्हणतात त्या अर्थी बाहेर सुद्धा दया असलीच पाहिजे. बाहेरून सुद्धा दया दाखवतात ना काय काय लोक. महाराज एक सावकार होता जुना, निघाला सकाळी सकाळी सावकारकी गोळा करायला, बैलगाडीचा रस्ता 5 दिन निघाला, पण त्या